तब्बल वर्षभर रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या गट क आणि गट संवर्गातील भरती प्रक्रियेला अखेर वेग आलाय। महापालिकेच्या 708 रिक्त पदांसाठी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत। या भरतीसाठी सुमारे 24,000 अर्ज प्राप्त झाले असून परीक्षेनंतर एमपीएससीच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। अग्निशमन विभागातील 835 मंजूर पदांपैकी केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचं जूनमधील महासभेत निदर्शनास आलं होतं। त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी तातडीने भरती करण्याची मागणी केली होती। महापालिकेने 10 ऑगस्ट 2025 रोजी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती। मात्र फायरमन पदांसाठी होमगार्ड जवानांना देण्यात येणाऱ्या 5% समांतर आरक्षणाचा समावेश करण्यात आला नव्हता। फायरमन 381, चालक यंत्रचालक 207, सहाय्यक फायरमन 13 आणि अभियांत्रिकी विभागातील 107 पदांचा समावेश असून अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता 24, यांत्रिकी 16, विद्युत 4 आणि कनिष्ठ अभियंता स्थळ पर्यवेक्षकाची 63 पदं आहेत। यावेळी अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांचीच भरती करण्यात येणार असून इतर संवर्गातील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाणार आहे। वर्षभरानंतर भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाल्यानं उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय।